आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। नंदुरबारमध्ये काँग्रेस धक्क्याच्या तयारीत आहे। रजनी नाईक यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने आता चर्चेला उधाण आले। नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक आणि त्यांच्या पत्नी रजनी नाईक यांनी प्रत्येकी 4 अर्ज घेतलेत। काँग्रेसकडून उमेदवार बदलण्यात येईल की काय अशी चर्चा आता रंगली। त्यामुळे नंदुरबारमध्ये काँग्रेस धक्क्याच्या तयारीत असल्याची सध्या माहिती आहे। रजनी नाईक यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने चर्चेला उधाण आले। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर निकवाडे यांच्याकडून। सागर, काय ताजे अपडेट्स मिळतायत? नक्कीच नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वतीने आमदार केशी पाडवी यांचे चिरंजीव असलेले गोवाल पाडवी यांना उमेदवारी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आली होती। मात्र आता नवापूरचे जे आमदार आहेत काँग्रेसचे, त्यांची पत्नीचं नाव आता पुढे येत आहे। त्यांनी देखील उमेदवारी अर्ज भरल्याने एकंदरीत अशी चर्चा रंगू लागली आहे की गोवाल पाडवी यांची जे उमेदवारी आहे त्यांची नाकारण्यात येते की काय, असं काहीच प्रश्न निर्माण होत आहेत। यात नेमकी उमेदवारी कोणाला मिळाली, यांना जरी गोवाल पाडवींना जरी मिळाली असली तरी नेमकं आता शेवटच्या क्षणी कोणाचं नाव पुढे येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। चर्चा रंगली। धन्यवाद या सगळ्या